लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनो 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आज वाटप होणार का? आज गुढीपाडवा आहे आणि याच्या निमित्त लाडक्या बहिणींना गुड न्यूज भेटणार का? याच्याबद्दल काही बातमी समोर आली का? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो कोणत्या लाडक्या बहिणींना 20वा हप्ता भेटणार आहे याची आकडेवारी देखील समोर आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दलची आकडेवारी समोर आलेली आहे. ती आकडेवारी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या दादांना या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे पुढचं वर्ष या ठिकाणी तुम्हाला आनंदाचं जावं आणि प्रत्येक लाडक्या बहिणींना, गरीब लाडक्या बहिणींना या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये हप्ता मिळत राहावा अशीच या ठिकाणी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो. 20वा हप्ता नेमका कधी भेटणार? अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये आपले मुद्दे गाजत आहेत. मग अधिवेशनात आपल्याला हप्ता भेटणार आहे का पुढे जाणार आहे? आज गुढीपाडव्यानिमित्त काही गुड न्यूज भेटणार आहे का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करूया. 20वा हप्ता वाटप तरी कधी होणार आहे? सरकारला जाग कधी येणार आहे? असे बरेच प्रश्न आणि बऱ्याच ठिकाणी अशा पण माहिती या ठिकाणी तुम्ही बघत असताल की लाडकी बहीण योजना थांबले, लाडकी बहीण योजना बंद पडले, लाडकी बहीण योजनेचे हप्ते आता थांबणार आहेत. तर अशा प्रकारच्या जर अफवा कोणी पसरवत असेल, अशा जर बातम्या कोणी देत असेल तर त्या बातम्यांपासून लांब राहा लाडके जणो, कारण की अशा काही गोष्टी घडणार नाहीत. ऑलरेडी आपलं जे बजेट असतं, अर्थसंकल्पातलं बजेट, हे अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये आपल्याला 21,000 कोटी प्लस 6,000 बरोबर 21,000 कोटी आणि या ठिकाणी 6,000 कोटी अशा जवळजवळ 27,000 कोटी रुपये आपल्याला मंजूर झालेले आहेत. त्याच्यामुळे पुढचं एक वर्ष तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि राहिले 9-10 हजार कोटी रुपयाचा प्रश्न तो या ठिकाणी तरतूद या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडकीताईंना एक विनंती आहे, ज्या ज्या लाडकीताईंना असं वाटत असेल की लाडकी बहीण योजना बंद पडले, लाडक्या बहिणीचे हप्ते भेटणार नाहीत, अशा लाडकीताईंना परत सांगतोय असं काही होणार नाहीये. बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये आपल्याला पैसे मंजूर झालेले आहेत. त्याच्यामुळे ही योजना पुढच्या एक वर्षासाठी तरी थांबणार नाहीये, बंद पडणार नाही. चला आता वेळ वाया व्हिडिओला परत सुरुवात करतोय. काय नेमकी बातमी आहे तुम्हाला मी सांगणार आहे. चला, वितरण केव्हा होणार आहे, किती महिलांना लाभ मिळणार, आकडेवारी काय आहे ती आकडेवारी तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर आज वितरण होणार का, गुढीपाडव्यानिमित्त वितरण होणार का, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघूया. चला, आणि कोणत्या लाडक्यांना हप्ता भेटणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला अॅग्रोवनची ही बातमी दाखवली लाडक्यांनो. अॅग्रोवन न्यूजपेपरची बातमी आहे, खूप महत्त्वाचा न्यूजपेपर आहे, सगळ्याला माहिती आहे. या न्यूजपेपरमध्ये टीव्हीवर पण ही बातमी आली, TV 9 ला असेल, साम टीव्हीला असेल, ही बातमी आलेली आहे आकडेवारीची. ती बातमी तुम्ही बघू शकता. तर सगळ्यात अगोदर आपल्या ह्या चॅनलवर ही माहिती देत आहे बघा. तर काय लाडक्यांनो बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहीण योजनेची आकडेवारी समोर. राज्यातील 83% विवाहित, 1.8% अविवाहित, तर 4.7% विधवा महिलांना मिळतोय लाभ. बघा आकडेवारी समोर आली. कोणत्या महिलांना लाभ मिळणार, कुणाला लाभ मिळत नाहीये, सगळ्या आकडेवारी समोर आली. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाभ भेटणार आहे, किती लाडक्यांना नाही भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतो लाडक्यांनो, ई-KYC तुम्ही केली आहे का? 18वा 19वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का? कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, कारण की ई-KYC करायला फक्त आणि फक्त काही दिवस आता शिल्लक राहिलेत. 10 ते 12 दिवस शिल्लक राहिलेत. 31 मार्चच्या नंतर तुम्हाला ई-KYC करता येणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी लवकरात लवकर आपली ई-KYC अपडेट करून घ्यायची. आणि जर तुमच्या शेजारी पाजारी कोणी लाडक्या बहिणी असतील, त्यांच्या अजून ई-KYC बाकी असेल, लवकरात लवकर त्यांना सांगा 31 मार्चच्या अगोदर सगळ्या गोष्टी करून घ्या. ज्यांना ज्यांना हप्ता भेटला नाहीये त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांना भेटायचंय आणि महिला व जर त्यांच्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल, महिला व बालविकास विभागाकडे जायचंय. कोणी कोणाला हा हप्ता भेटला नाही त्यांनी मला कमेंट बॉक्स सांगायचं, तुम्ही अंगणवाडी सेविकाला भेटला आहात का, महिला व बाल विकास विभागात गेला होतात का? कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय, कारण की बऱ्याच कमेंट्स येत आहेत. बाकीच्या कमेंट्स मी वाचत नाही, पण ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, ज्या ज्या गोष्टी प्रश्न या ठिकाणी विचारले जातात, त्या ठिकाणी मी उत्तर पण देतो आणि त्यांना मी कमेंट्स पण घेत असतो. त्याच्यामुळे उगाच फालतू ज्या कमेंट्स असतात त्या फालतू कमेंट्सकडे मी दुर्लक्ष करतो आणि चांगल्या महत्त्वाच्या कमेंट्स मी वाचत असतो. त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित कमेंट्स करायच्या आहेत. चला आता बघा पुढची या ठिकाणी बघूया नेमकी आकडेवारी काय समोर आली. ती आकडेवारी तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे. चला
पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. योजनेतील 83% महिला विवाहित आहेत. सर्वाधिक लाभार्थी महिला पुणे जिल्ह्यात आहे. तुम्हाला सगळ्यांनी मी आधी पण सांगितलं होतं, पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लाडक्या बहिणीचा या ठिकाणी हप्ता भेटत असतो. त्याच्यामुळे सर्वात उशिरापर्यंत पण लाडक्या बहिणी नाशिक असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, ह्या जिल्ह्यामधल्या लाडक्या बहिणीची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना हळूहळू कधी कधी टप्पे येत असतात. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नसते. बघा, लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. लाडकी बहीण योजनेमध्ये गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत जवळपास 2.5 कोटी महिलांचे अर्ज मंजूर झाले होते. सुरुवातीला 2.5 कोटी लाभार्थी होत्या, त्यानंतर पडताळणीत अपात्र ठरल्यानंतर ही संख्या कमी झाली. दरम्यान आता या योजनेतील महिलांची आकडेवारी समोर आलेली आहे. आता बघा, खूप महत्वाची आकडेवारी समोर आली. ती आकडेवारी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवलोय. खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेची आकडेवारी काय बघा. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बघा खूप महत्वाचा आहे. टाइम्स ऑफ इंडिया महाराष्ट्रातला, भारतातला खूप महत्वाचा न्यूजपेपर आहे आणि त्यांच्या रिपोर्टमध्ये ही बातमी आलेली आहे. काय बघा, टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार सुरुवातीला जेव्हा 2.5 कोटी महिला लाभ मिळत होता, त्यातील 83% महिला या विवाहित होत्या, 11.8% महिला अविवाहित होत्या. तर ज्या महिलांच्या नवऱ्यांचे निधन झाले आहे त्यांची संख्या 4.7% आहे. घटस्फोटित महिलांची संख्या 1.1% पेक्षा देखील कमी आहे. या महिलांना 0.3% या ठिकाणी आहेत. या महिला 0.3% आहेत, हे आपण बघितलं. आता बघा, खूप महत्वाची आकडेवारी या ठिकाणी बघूया आपण. तर लाडक्या बहिणी बघा, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. कोणाला लाभ भेटत आहे, कोणाला भेटणार नाहीये, ह्या गोष्टी तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे. लाडक्या बहिणी परत हात जोडून विनंती आहे, खूप महत्वाची अपडेट्स तुम्हाला मी देत आहे. खूप छान स्वरूपात माहिती सांगत आहे. तर लाडकी बहीण योजनेतील 30 ते 39 वया गटातील सर्वाधिक महिला आहेत, लाभ घेत आहेत. या महिलांची संख्या 29% आहे. 21 ते 29% वयोगटातील महिलांची संख्या 25.5% आहे. 40 ते 49 वयोगटातील महिलांची संख्या 23.6% आहे. तर 21 ते 39 या वयोगटातील महिलांची संख्या 78% आहे. बघा, खूप महत्वाची आहे. 60 ते 65 वयोगटातील महिलांची संख्या फक्त 5% आहे. बघा, अशा कोणत्या महिला आहेत का ज्यांचं वय 65 वयापेक्षा जास्त आहे? कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं, कारण की 65 वयापेक्षा जास्त लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाभ भेटणार नाहीये. त्यांचं डायरेक्ट या ठिकाणी नाव कमी केलं जाणार आहे. पण ज्या लाडक्या बहिणी 21 वय पूर्ण होत आहेत त्यांचं या ठिकाणी नवीन फॉर्म भरून घेतला जावा, अशी पण सरकारला विनंती आहे. कारण की 65 वय झालं की तुम्ही लाडक्या बहिणीला बाहेर काढत आहेत. मग ज्या लाडक्या बहिणीचं वय 21 वर्ष होत आहे त्यांना पण नवीन फॉर्म भरण्याची संधी भेटावी, अशी लाडक्या बहिणीच्या वतीने मी सरकारकडे या ठिकाणी मागणी करत आहे. त्याचबरोबर बघा, लाडक्या बहीण योजनेच्या सर्वाधिक लाभार्थीही या पुणे जिल्ह्यातील आहेत. यानंतर नाशिक आणि अहिल्यानगर मधील सर्वाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेण्यात येत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात कमी महिला आहेत. बघा, सगळ्यात जास्त पुणे असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, हे जिल्हे आहेत. तर सर्वात कमी जर बघितलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लाडक्या बहिणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, लवकरात लवकर तुमची EKYC करून घ्या. आणि हे आकडेवारी या ठिकाणी येत आहे, ती आकडेवारी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. तर त्याचबरोबर कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार हे तुम्हाला मी संध्याकाळच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. ती पण आकडेवारी समोर आली, ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री